आपण शिबिर आयोजित केलेलं होतं आणि ते शिबिर आयोजित केलं असताना महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या सरकारच्या बाजूनी लागल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या पक्षांच्या मध्ये अनेक भागातले वेगवेगळे कार्यकर्ते हे प्रवेश करण्याच्या निमित्तानं आम्हा लोकांशी चर्चा करायला लागले आणि चर्चा चालू असताना मी शिवाजीराव गर्जेंना सांगितलं की शिवाजीराव गर्जे त्या सगळ्यांना आपण पहिल्या दिवशी 18 तारखेला आपलं शिबिर 6 वाजता संपल्यानंतर 6 वाजता हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि मग कार्यक्रम कुठं घ्यायचा कसा घ्यायचा त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की शिर्डी राहता तालुक्याचे अध्यक्ष संदीप सोनवणे त्यांच्यावर ही जबाबदारी द्यायची आणि ती जबाबदारी ते अतिशय यशस्वीपणे तडपतेने पार पाडतील ह्याबद्दल आम्हाला सगळ्यांना विश्वास होता आणि त्याच्यामुळं त्या शिर्डीच्या परिसरामध्ये संदीप सोनवणेंनी पुढाकार घेऊन आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मान्यवरांचा अनेक वर्षे हे सगळेजण राजकीय जीवनामध्ये काम करतात काही तरुण आहेत काही अनुभव आहेत काही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत सभापती आहेत वेगवेगळ्या नगरसेवक आहेत नगरसेविका आहेत अनेक ठिकाणी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्याच्यातून आमचे प्रतापराव चिखलीकरांनी पुढाकार घेतला राजेश विटेकर असतील राजू नवघरे असतील विक्रम काळे असतील या सगळ्या सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आज याबरोबर मनोज कायंदे इथं आलेले आहेत आमदार हिरावण खोसकर आमदार आलेले आहेत काशीनाथराव दाते आमचे आमदार आलेले आहेत अविनाश अधिक चंद्रशेखर घुले पाटील बाबासाहेब कोते कपिल पवार प्रमोद हिंदूराव अशोक कानडे राजेंद्र गुंड अशोक सावंत कैलास पाटील अभिजित मोरे प्रताप पाटील पद्माकर जगदाळे त्याच्याबरोबर आमचे प्रवीण पाटील नितीन पाटील लतीफ तांबोळी अशा अनेक सहकाऱ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा पक्षप्रवेश होतोय त्यामध्ये आपल्या असणाऱ्या आमच्या सगळ्यांचे सहकारी विशेषतः राजेश विटेकर आणि ह्या सगळ्या सहकारी मित्रांनी प्रतापरावांनी पुढाकार घेऊन सुरेशराव कुंडलिकराव नांगरे साहेब हे आपल्या जिंतूर सेलू तालुक्यामध्ये अनेक वर्ष काम करत होते त्यांचे वडील स्वर्गीय कुंडलिकराव नांगरे पाटील नांगरे साहेब यांच्याबरोबर मलाही मी अनेक वर्ष आता 8वी माझी आमदारकीची टर्म आहे त्याच्यावर खूप जणांच्या बरोबर मला कामाची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी कुंडलिकरावांच्या बरोबर देखील एक टर्म काम त्या ठिकाणी करू शकलो काळाच्या पुढं नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही कुंडलिकराव आपल्याला लवकर सोडून गेले परंतु कुंडलिकरावांचा वारसा त्या भागामध्ये सुरेशरावांनी चालू ठेवलेला आहे असंख्य कार्यकर्त्यांची टीम मग आमचे सुरेशराव नागरे असतील नानासाहेब राऊत ते असतील संजयराव साडेगावकर बाळासाहेब आसारामजी घुगे गणेश नायकवाडे अविनाशराव काळे राजेंद्रजी नागरे केशवराव बुधवंत तशाच पद्धतीनं आमचे ॲडव्होकेट सुनील बुधवंत विनायक आडे उस्मान खा पठाण रामजी घुगे राजेश चव्हाण गजानन वराड केशवराव घुले कमल लोखंडे अमित बंसी राठोड कुबेर शेषराव उलगुंडे पवन भालेराव मोबिन कुरेशी उस्मान पठाण अशा अनेक मान्यवरांनी सेलूर जिंतूर या परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्या सहकारी मित्रांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो तसंच आमचे कैलास पाटील विक्रम काळे संभाजीनगर जिल्ह्यातील आमचे पैठण विधानसभा मतदारसंघाचे उभाटाचे अध्यक्ष एकेकाळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं माझ्याबरोबर ते पूर्वी काम करत होते परंतु काही कारणांनी मधल्या काळामध्ये काही राजकीय समीकरणं बदललेली होती पण बद्रीनारायणजी मुमरे
आमचे माजी सभापती पंचायत समितीचे संभाजीनगरचे सुरेश भाऊ गावंडे, BRSचे जयमल सिंह रंधवा, ह्या पण मान्यवरांनी आज पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. तसंच आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या प्रमुख सहकारी मित्रांचं आमच्या प्रतापराव चिखलीकरांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या अनेक आमच्या सहकारी मित्रांच्या प्रयत्नानं आज रामदास पाटील सुमठाणकर, कल्याणराव सूर्यवंशी, अनुसायाताई केंद्रे, हंसराज पाटील बोरगावकर, ज्ञानेश्वर चोंडे, अशोकराव मोरे, राजीव सोनकांबळे, काही माझ्या कंधारचे आहेत, काही आमच्या लोह्याचे आहेत. अशा पद्धतीनं नांदेडच्या परिसरातल्या या मान्यवरांनी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रवेश केला आहे. तसंच आमच्या ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे, आमचे केशवराव धोंडगे, हे बहुतेकांना आठवत असेल, अनेक वर्ष लोहा कंधारचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी केलं. मी ज्यावेळेस सुरुवातीला निवडून आलो 90ला, त्यावेळेस तिथले लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या चिरंजीव ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे हे शिवसेना उभाटामध्ये होते, परंतु त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उद्धव पाटील लाडेकर, सुरेश पाटील हिलाल, संजय पाटील ढाले, रमाकांत जोगदंड, कैलास कुडे, दयानंद गोरबाण, गजानन मोरे, तिरुपती गोरबाण, मनोहर पेटकर, राजू पेटकर, सोपान लोंढे, या सगळ्या मान्यवरांनी, मग कुणी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचं संचालक आहे, कुणी पांगऱ्याचं चेअरमन आहे, कुणी उपसरपंच निळा लोहाचे आहे, कोणी पदाधिकारी म्हणून उभाटामध्ये काम करत होतं, तालुका शिवसेना उभाटाचे प्रमुख म्हणून काही जण काम करत होते. असे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे आमचे सहकारी यांनी पण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांचंही मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तसंच आमच्या बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी देखील आमच्या प्रतापरावांच्या प्रयत्नामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि नांदेडकरांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यामुळं विक्रममुळं प्रवेश केलेला आहे. त्याच्यात संभाजीराव पाटील रावणगावकर, सुरेश बिल्लेवाड, शिवाजीराव पाटील लगळूतकर, गणेश मांजरे, गिरीश रावणगावकर, परसराम जाधव डौरकर, बच्चू पाटील मातुकर, ज्यांना बबलू नावाने ओळखलं जातं, आनंद ढवळे, विजय पाटील रावणगावकर, गणेश पाटील लगळूतकर, गणेश RR पाटील, मोहन कदम, गंगाधर कदम रावणगावकर, किसन भीमेवाड, ज्ञानेश्वर कदम, सुरेश बोरोड, अशा अनेक मान्यवरांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तसंच आमच्या या ठिकाणी हिंगोलीचे आमदार राजू नवघरे आणि BD भांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश दत्तराम थोरात, रामदासजी पाटील सुमठाणकर, तसंच रमेश पोले, रवी डोरले, दुलेखा पठाण आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी मित्रांनी आत्ता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तसंच आमचे अविनाश अधिक आणि अब्दुल भैया शेख या नेवासा भागातल्या सहकारी मित्रांनी यांच्यामुळं तिथल्या विधानसभा मतदारसंघाच्या काही सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत. त्याच्यामध्ये कपिल पवार, अशोक सावंत, अशोक मोरे यांनी पण प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला. त्याच्यामध्ये बडाख बाबूराव पाटील, डॉक्टर ज्ञानदेव बडाख पाटील, किरण पालवे, विलासराव देशमुख, प्रवीण वाघमारे आणि त्यांच्याबरोबरच्या असंख्य सहकारी मित्रांनी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या करता संदीप सोनवणे आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी हे सगळं चांगल्या प्रकारे दिमागदार कार्यक्रम करण्याच्या करता पुढाकार घेतला. त्याबद्दल मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. हे मी शशिकांत जोगदंड वगैरेंची नावं वाचली का? अशा सगळ्या मान्यवरांनी चुकून जर कुठल्या माझ्या असणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या
विशेषतः नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आणि आमचा अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातले हे प्रमुख कार्यकर्ते आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमी बेरजेचं राजकारण केलं. आज शिबिराच्या निमित्तानं वेगवेगळ्या वक्त्यांनी आपापले विचार मांडत असताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आज 5 वर्षाच्या करता महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आहे. माझ्याकडे पण काही महत्त्वाची खाती त्या बाबतीमध्ये आहेत. कृषीसारखं महत्त्वाचं खातं आपल्याकडे आहे, अर्थनियोजन खातं आपल्याकडे, एक्साईज खातं आपल्याकडे, फूड अँड ड्रगचं खातं आपल्याकडे, मदत पुनर्वसनसारखं महत्त्वाचं खातं आपल्याकडे, महिला आणि बालविकास हे महत्त्वाचं खातं आज आपल्याकडे, त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा सगळ्यांना अन्नधान्य पुरवण्याचं खातं आपल्याकडे, असे अनेक महत्त्वाची तुमचं क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक आणि अवकाश ही पण महत्त्वाची खाती आपल्याकडे. अशा सहकार बाबासाहेब केदारांच्याकडं ते खातं आहे. अहमदपूरची आपल्याला बाबासाहेब पाटील, चुकून मी ते नाव तोंडात आलं, पण माफ करा, बाबासाहेब पाटील आमचे अहमदपूरचे आमदार आणि आत्ताचे कॅबिनेट मंत्री सहकार, अशी वेगवेगळी महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. मी पहिल्यापासून सांगतोय, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आपण कुठेही सोडलेली नाही आहे. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि त्याच भूमिकेतनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलेश आणल्यानंतर जसं सगळ्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या मुंबई या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम आणि देशामधलं 1 नंबरचं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि ती परंपरा अनेकांनी पुढं टिकवली. आपल्यालाही तशाच रस्त्याने पुढं जायचं आहे. हे जात असताना उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील, माझी पक्षप्रवेश केलेल्या सगळ्या मान्यवरांना आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या आमदारांना पण आणि पदाधिकाऱ्यांना पण विनंती राष्ट्रवादीच्या, माझं भाषण मी उद्याच्याला शिबिरात समारोपाच्या निमित्तानं करणार आहे. त्यावेळेस मला काय राज्याच्या माझ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, काय माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे, आम्ही तुमच्याकरता काय करू पाहतोय, ते सगळं मी विशद करणार आहे. पण एक खूप मोठी ताकद या महायुतीच्या सरकारच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली. ठीक आहे, आता हे पक्षप्रवेश करत असताना कालच्या निवडणुकीमध्ये काही तिथं वेगळं घडलं असेल, भांड्याला भांडं लागतं, परंतु आपल्याला शेवटी राज्याचं भलं करायचं आहे, आपल्याला शेवटी आपल्या भागाचं भलं करायचं आहे आणि त्याच्यातून हे सगळं बेरजेचं राजकारण करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमचा पक्षप्रवेश करत असताना ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला आज पक्षप्रवेशाच्या करता, मग त्याच्यामध्ये आमचा अब्दुल भैया शेख असेल, राजेश विटेकर असतील, प्रतापराव चिखलीकर असतील, आमचे राजू नवघरे असतील किंवा राजेश विटेकर असतील, विक्रम काळे असतील, शिवाजीराव गर्जे असतील, अशा अनेक मान्यवरांनी, त्यामध्ये कैलास पाटील असतील, त्याच्यामध्ये खूप जणांनी पुढाकार घेतला. त्या त्या भागातल्या आज असलेल्या कार्यकर्त्यांना उद्याच्याला कुठली अडचण आली तर मुंबईमध्ये आहेच, आठवड्यातले 3 दिवस तरी कमीत कमी राहणार आहे, बाकीचे दिवस मी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. मला अर्थसंकल्प पण सादर करायचा आहे. तो मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू होईल. 3 मार्चला जाहीर झालेलं आहे. आम्ही नंतर तिथं ठरवू, कामकाज सल्लागार समिती वगैरे ठरवेल किती तारखेला अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्या पद्धतीनं अर्थसंकल्प सादर केला जाईल. वेगवेगळ्या समस्या आहेत, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्याची पूर्तता करत असताना कधी त्या ठिकाणी आपण कुठं कमी पडता कामा नये, ह्याबद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देऊ इच्छितो. माझी एक विनंती आहे, आत्ता आलेल्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडं आम्ही नवा आलेला हा जुना असा भेदभाव करणार नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व असेल,
ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण असतील, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल, त्यांना आम्ही त्या ठिकाणी संधी देणार आहे. तुम्हाला आठवत असेल, मागे असंच वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना सतत आम्ही संधी देण्याचं काम केलं आणि अनेक नवे चेहरे या राज्याच्या राजकारणामध्ये पुढे आणण्याचं काम हे राष्ट्रवादीची स्थापना 10 जून 1999ला झाल्यापासून आपण सगळेजण करत आलेलो आहे. हे सगळं करत असताना सुरुवातीला आदरणीय पवारसाहेब ही सगळी जबाबदारी पार पाडायचे. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ साहेब, पद्मसिंह पाटील, मधुकरराव पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, प्रफुल्ल पटेल हे सगळे दिग्गज नेते असायचे. आणि त्याची पहिली टर्म झाल्यावर मग आम्ही लोक त्याच्यामध्ये आलो आणि आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागलो. यंदा पण अनेक नवे चेहरे आमदारकीच्या रूपाने आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यात राजेश विटेकर असतील, त्याच्यामध्ये आपले मनोज कायंदे असतील, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रतापराव चिखलीकरांचे माझे अनेक वर्षाचे संबंध आहेत. त्यांनी खासदारकी त्या ठिकाणी केलेली आहे, त्यांनी आमदारकी केलेली आहे. जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आम्ही असलो तरी विचार आम्हा लोकांचे एक आहेत. आमचे काशीनाथ दाते अनेक वर्ष मला त्यांना तिथं संधी देण्याचं डोक्यामध्ये होतं आणि नेमकी ती संधी ह्यावेळेस मला त्या ठिकाणी देता आली. आमचे हिरामण खोसकर हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे पूर्वी सदस्य होते, परंतु त्यावेळेस मला खोडकेताईंना आणि त्यांना तिकीट देता आलं नाही. नाईलाज असतावं त्यांना काँग्रेसचं तिकीट घ्यावं लागलं. आपण निवडून आणलं, परंतु ते शरीरांनी काँग्रेसकडे होते, मनाने राष्ट्रवादीकडे होते. त्याच्यामुळे ह्यावेळेस आपण ही भूमिका घेतल्यानंतर त्या दोघांनी पण राष्ट्रवादीचं घड्याळ घ्यायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं ते दोघंही आमदार राष्ट्रवादीच्या चिन्हावर झाले. अशी खूप जणांची, राजूची नवघरेची सेकंड टर्म ह्यावेळेस त्याचे गॉडफादर हेच त्याच्या विरोधात होते. आता काय व्हायचं काय नाही, राजू पण म्हणत प्रयत्न करत होता, परंतु माझ्या वसमत मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेने, मतदारांनी गेल्या 5 वर्षात आमचं 1.5 वर्ष वाया गेलं, परंतु राहिलेल्या काळामध्ये आम्ही राजूने सांगितलेली बऱ्यापैकी मंजुरी आणि कामं ही त्या बसमतमध्ये करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, मी कामाचा माणूस आहे, मी स्पष्ट बोलणार आहे. मला ह्या बोटाचं त्या बोटाला, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, फसवणूक ही मला पटत नाही. जे काय असेल ते खरं सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची नाही, कारण त्याच्यातनं नंतर ते उघडं पडल्यानंतर आपलीच बदनामी होते. आणि त्याच्यामुळं सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये नवीन सहकारी मित्रांना बरोबर घेऊन त्याच्यात काही नवीन चेहऱ्यांना, मग पुरुषांच्यामध्ये असतील, महिलांच्यामध्ये असतील, यांना कशी संधी देता येईल. उद्याच्या पण जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सहकारातल्या निवडणुका आहेत, माझ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, माझ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. अशा अनेक प्रकार, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, दूध संघ, तुमचे साखर कारखाने, तुमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, अनेक प्रकारच्या निवडणुका असतात. आणि ह्या निमित्तानं कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच आमदार आणि खासदार होणं अशक्य असतं, कारण जागा मर्यादित असतात. परंतु इतरांना वेगवेगळी महामंडळं असतील, त्याचे पदाधिकारी असतील, त्याचं मेंबरशिप असेल, अशा पद्धतीनं ही संघटना आणि त्या संघटनेचा कार्यकर्ता हा कसा आपल्याला मजबूत करता येईल आणि त्याचा उपयोग संघटना वाढीच्या करता कसा करता येईल, याच करता आमचा सगळ्यांचा खटाटोप आहे. आणि त्याच उद्देशाने हे 2 दिवसाचं शिबिर घेतलेलं आहे. हे शिबिर झाल्यानंतर आपण विभाग वाईज पण जाणार आहे, नंतर जिल्हा वाईज पण जायचा आपला प्रयत्न आहे. आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येईल ते काही सांगता येत नाही. ते कोर्ट आहे, न्यायालय आहे, ते देतील तो निर्णय, त्याची लगेचच आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. आणि आपण नेहमी, मी तरी काम करत असताना आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, भटका समाज असेल, महिला वर्ग असेल, ह्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपल्याला प्रतिनिधित्व कसं देता येईल
आत्ता पण मला जी काही मंत्रिमंडळामध्ये नावं घेता आली त्यामध्ये आज काहींनी बोलून दाखवलं, परंतु मी अधिवेशनापर्यंत एक शेड्यूल कास्टच्या घटकामध्ये मोडणाऱ्या सहकार्याला देखील कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा मिळून त्या ठिकाणी पद, माझा उपाध्यक्षाचं पद देण्याचा माझा प्रयत्न विधानसभेचा, आणि त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा न देता मुख्यमंत्र्यांना विनंती करून जसं वरच्या सभागृहामध्ये शिवाजीराव विक्रम तुमच्या नीलमताई गोऱ्यांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिलेला आहे, तशा पद्धतीनं दर्जा देण्याचा माझा आणि पक्षाचा प्रयत्न आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. हलक्या कानाचा राहू नका, तुम्ही राहू नका, मी पण राहणार नाही. काय होईल, आता आपण एकत्र आलोय, काहींना तुम्ही आल्यामुळे आपली किंमत तिथं कमी होईल का? मग ह्याचा कसं काय काटा काढायचा? अहो दादा, तुम्ही त्या दिवशी त्याला हार घातला आणि ती राव मागं तर असं बोलत होतं राव. हे असं सांगणारा एक वर्ग असतो आणि त्याच्यातनं स्वतःचं महत्त्व पक्षामध्ये वाढवण्याचा प्रयत्न काही जण करतात. कृपा करून तशा प्रकारचा प्रयत्न करू नका, ते उघडं पडतं. यामध्ये आम्ही पण दूधखोळे नाही आहे. आम्ही पण आज 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो. माझी राजकीय जीवनाची सुरुवात 90ला झाली. पहिला मी खासदार झालो आणि त्याच वेळी सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झालो. 90 आणि आज 2025 35 वर्ष झाली. 35 वर्ष काही साधासुद्धा काळ नाही आहे आणि त्याच्यातनं अनेक भागामध्ये ओळखी झाल्या, अनेक नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न आपण केला. आज पण मला सकाळी मी ठरवलेलं होतं की साईबाबांचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र ज्यांनी अनेक भक्तांना दिला, जनतेला त्या ठिकाणी दिला, त्या बाबांचं दर्शन घेऊन मी आपल्यातल्या 4-5 कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तिथं भेटून एक आमच्यासारखा कार्यकर्ता एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर आपोआप त्या कार्यकर्त्याचं महत्त्व वाढतं. मी आता डेप्युटी चीफ मिनिस्टर असल्यामुळं साहजिकच वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अरे दादा तर परवा त्याच्याकडे आले होते राव, हे दादाच्या लई जवळच आहे आणि त्याच्यावर त्याचं महत्त्व वाढतं. पण त्याचं महत्त्व वाढत असताना त्यांनी त्या गोष्टीचा गैरवापर करू नये, वेडेवाकडे प्रकार करू नये. कधी कधी काही जण स्वतःचं महत्त्व वाढून त्याच्यातनं काहीतरी असा गोष्ट त्यांच्या हातनं घडती की त्याची जबरदस्त किंमत नेतृत्वाला पण मोजावी लागते, पक्षाला पण मोजावी लागते. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आता सरकार 5 वर्ष टिकणार. उद्याच्याला काही जण स्वार्थाकरता एकत्र येण्याचा प्रयत्न करतील, काही जण कामा करता, काही जणांना ही विचारधारा चांगली वाटली असेल, सर्वधर्म समभाव ही जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, या विचारधारेने हा पक्ष पुढे चाललेला आहे. त्यामुळं देखील आज आपल्याकडे येण्याचं प्रमाण त्या बाबतीमध्ये असेल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपण आपल्याकडनं अजिबात चुकता कामा नये. माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की आम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आता आजच्याही कार्यक्रमामध्ये मला अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या आल्या, दादा तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ नका, दादा काही लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि तुम्ही त्यांचं स्वागत केल्यानंतर तुमची प्रतिमा डागाळेल, असं होईल तसं होईल. आता मी का हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला? आज हे 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे राजेश विटेकर असतील, राजू नवघरे असतील, प्रतापराव चिखलीकर असतील, आमचे विक्रम तर 8 जिल्ह्याचा शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतो, अख्ख्या मराठवाड्याचं. शिवाजीराव गर्जेंचं तर जडणघडण राजकीय जीवनामध्ये ते अनेक वर्ष काम करतायत, अनेकांच्या त्यांच्या ओळखी आहेत आणि त्याच्यामुळं आज ते आमदार म्हणून काम करतायत. अशा बऱ्याच जणांनी ह्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला. हे लोकप्रतिनिधी आहे, मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. शेवटी विश्वास ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग आमच्या काही जिल्हाध्यक्षांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. मग अविनाश असेल, अब्दुल भैया असेल किंवा बाकीचे माझे वेगवेगळे सहकारी असतील,
या पद्धतीनं हा कार्यक्रम आपण केलेला आहे. आपली जबाबदारी वाढलेली आहे. मी ज्यांचा प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सतीश चव्हाणवर आपण ॲक्शन घेतली होती, ती फक्त ॲक्शन मागे घेतली त्यामुळे तो पक्षातच आहे, पण तरी देखील त्याचाही प्रवेश आपण दुपारी त्या ठिकाणी केला. एकंदरीतच आगीतनं उठलोय फुफुट्यात पडलोय अशी वेळ मी राष्ट्रवादीमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुमच्यावर येऊन देणार नाही. कारण आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या, कुणी उबाटामध्ये, कुणी मनसेमध्ये, कुणी काँग्रेसमध्ये, अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये तुम्ही लोक काम करत होता. त्याही नेतृत्वाचं बघितलं असेल काम, आम्हाही लोकांचं बघितलंय. आम्ही सकाळी लवकर कामाला लागणारी माणसं. मी नेहमी सांगतो राज्यामध्ये आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्हाला काम करायला आवडतं, लोकांचं भलं करायला आवडतं. तुम्ही बघा आत्ताच्या काळामध्ये ज्या योजना आणल्या, विशेषतः 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरच्या वीज माफीचा निर्णय असेल किंवा माझी लाडकी बहीण ही योजना असेल, फार विचारपूर्वक ज्यावेळेस लोकसभेला आम्हाला फटका बसला होता. कार्यकर्ता तर टिकला पाहिजे, बरोबर असलेले सहकारी त्यांनाही वाऱ्यावर सोडता कामा नये, त्यांनाही आधार मिळाला पाहिजे, त्यांनाही विश्वास दिला गेला पाहिजे. आणि एक अशा पद्धतीचा मेसेज ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दिला गेला पाहिजे की जरी लोकसभेला आपण 31 जागा महाविकास आघाडीच्या आणि 17 जागा महायुतीच्या दिल्या, तरी आता यांनी दिलेला कार्यक्रम यांचं उद्याचं महाराष्ट्राचं व्हिजन आणि महाराष्ट्राच्या करता केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या बद्दलचं यांचं धोरण आणि राज्यामध्ये त्यांचं आजपर्यंत असणाऱ्या कामाचा एकंदरीत माहिती ही सगळी घेतल्यानंतर आपल्याला तिथं जनतेने स्वीकारलं, विशेषतः लाडक्या बहिणींनी स्वीकारलं. आणि त्याच्यामुळं आम्ही पुन्हा एकदा राज्याच्या इतिहासात कधी इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या युतीची किंवा आघाडीची किंवा एका पक्षाची आलेली नव्हती. ती 237चा आकडा आपण तो पार पाडलेला आहे. तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आपण अनेक गोष्टी, खूप गोष्टी सांगतात. माझी 7ला एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला जायचं होतं. मी आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि निघतो. त्याच्यामध्ये माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं की बाबा विधान परिषदेमध्ये 78ची संख्या असते, पण त्या 78मध्ये माझा जो राज्यामध्ये काही ठिकाणी 15%, 20% अशा पद्धतीचा जो अल्पसंख्याक समाज आहे, त्याच्यातल्या एकाला पण विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व आम्ही देऊ शकत नाही. हे आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं, कुणीच देऊ शकत नाही, त्यावेळेस मी ठरवलं आणि त्यावेळेस इद्रिस नायकोडी यांना आपण प्रतिनिधित्व करण्याची संधी या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये दिली. शेवटी नुसतं भाषणात सांगून चालत नाही. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार, ती कृती देखील आपली दिसली पाहिजे. आणि तशा पद्धतीनं आपण अनेकांची भाषणं ऐकली. बहुतेक जण हा सगळा निर्णय घेत असताना एक विश्वास आपण त्या सगळ्यांना देऊ शकलो. म्हणूनच सगळ्यांनी एकजुटीनं, जरी लोकसभेचा निकालात वेगळ्या प्रकारचा लागलेला असला तरी कुणी खचलं नाही, कुणी मनोधैर्य त्या ठिकाणी मनातलं कमी होऊन दिलं नाही. आणि मी नेहमी जनतेला सांगत असतो, यशाने हुरळून पण जायचं नसतं आणि अपयशाने खचायचं पण नसतं. तशा पद्धतीनं माझ्या लोकसभेला मिळालेलं जे अपयश होतं त्याच्यातनं न खचता आपण सगळ्यांनी काम केलं आणि त्याच्यातून पुन्हा ते यश आपण खेचून आणलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हुरळून जाऊन पण चालणार नाही. जमिनीवर पाय ठेवून सगळ्या समाजाला, जाती धर्माला न्याय देण्याची भूमिकाच ही आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे. आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठं कमी पडणार नाही, ह्याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. आपल्यामुळं निश्चितपणे ह्या नांदेड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यात, संभाजीनगरमध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ही राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे. असंच अजून बेरजेचं राजकारण करत करत आपण पुढं जाऊया आणि
जनतेचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडून एक राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याच्या करता सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया, पक्षाची घोडदौड त्या ठिकाणी पुढे वाढूया, नेऊया अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा सुरेशराव नांगरे असतील, अनेक सहकारी असतील, मी ज्यांची नावं घेतली त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.